कमळी मालिकेचा आजचा भाग फार इंटरेस्टिंग आहे, पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर महत्त्वाची सूचना. आपल्या चॅनलवर दररोज सकाळी मालिकेचे नवीन प्रोमो पाहायला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला मालिकेत पुढे काय घडणार आहे हे आधीच कळेल. उद्याच्या प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, त्यामुळे तो नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आजच्या भागाला सुरुवात करूया. कमळी मालिकेच्या आजच्या भागात सायबा आणि ऋषी दोघेही कमळीला सर्वत्र शोधताना दिसतात. ते बसस्थानक, रेल्वे स्टेशन तपासतात आणि अनेकांना तिचा फोटो दाखवून विचारपूस करतात, पण कमळी कुठेच सापडत नाही. सायबा ऋषीला म्हणतो की त्यांना खूप उशीर होत आहे आणि जर ते संध्याकाळच्या पार्टीमध्ये वेळेत पोहोचले नाही तर मात्र अडचण होईल. यावर ऋषी म्हणतो, मग करायचं काय? त्यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का? त्या मुली नवीन आहेत या शहरात, त्यांना काही झालं तर? सायबा त्याला समजावतो, अरे तुझं बरोबर आहे रे, पण अशा गर्दीत त्या कुठे सापडणार? त्या काही एका ठिकाणी बसून नाहीत, कुठे ना कुठे गेल्या असतील. यावर ऋषी म्हणतो, अरे त्या काय मुंबई दर्शनाला आल्या आहेत का? शिकायला आल्या आहेत? हे बोलताना ऋषीला आठवते की त्या शिकायला आल्या आहेत म्हणजे त्या नक्की आधी कॉलेजमध्ये गेल्या असतील. तो सायबाला स्टेशनवर थांबायला सांगतो आणि स्वतः कॉलेजमध्ये जातो. त्याला दिसल्यास लगेच फोन करायला सांगतो. इकडे कबड्डी कोच साधना ही निंगी आणि कमळीला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते. ती प्रिन्सिपलला त्यांची ओळख करून देते आणि सांगते त्या कबड्डी खेळाडू आहेत व प्रवेशासाठी आल्या आहेत. त्यांच्यासाठी कॉलेजमध्ये 2 आरक्षित फ्री जागा उपलब्ध आहेत. प्रिन्सिपल त्यांना 2 मिनिटात कळवतो आणि त्यांना बाहेर थांबायला सांगतो. साधना त्या दोघींना घेऊन बाहेर पडताच प्रिन्सिपलला रागिनीचा फोन येतो. रागिनी थेट कामावर येते आणि सांगते की आज सिद्धटेकवरून 2 मुली प्रवेशासाठी आल्या होत्या. प्रिन्सिपल त्यांना काळजी न करण्यास सांगतो आणि म्हणतो की तो लगेच त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करेल. पण रागिनी चिडून म्हणते, खरे त्यांना प्रवेश मिळणार नाही असं सांगा, जागा भरल्या आहेत, काम होणार नाही एवढंच सांगा, बाकी पुढचं मी बघून घेईन. प्रिन्सिपल समजावतो, अहो मॅडम, आमदार साहेबांनी शिफारस केलेले ते 2 प्रवेश आहेत, आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. ते दरवर्षी खूप मोठं डोनेशन देतात आणि जर अन्नपूर्णा मॅडमला कळलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. रागिनी आणखीनच चिडून म्हणते, मिस्टर खरे, मी तुम्हाला विचारायला किंवा तुमचं मत घ्यायला फोन केलेला नाही, मी तुम्हाला सांगायला कॉल केला आहे. ऑर्डरचा अर्थ कळतो का तुम्हाला? आमदार डोनेशन देत असतील पण कॉलेज आमचं आहे, त्यामुळे कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही त्यात लुडबुड करायची नाही, लक्षात आलं ना? असं म्हणून रागिनी फोन कट करते. प्रिन्सिपलच्या कॅबिन बाहेर कमळी आणि निंगी बसलेल्या असतात. तेवढ्यात तिथे अनिका तिच्या मैत्रिणीसोबत येते. कमळी निंगीला म्हणते, अगं बघ, ती आपल्याकडेच येत आहे. थोड्या वेळापूर्वी कशी म्हणत होती, हे माझं कॉलेज आहे, तुम्ही तुमचं बोऱ्या बिस्तर बांधून जा. थांबा, आता हिची बघतेच मी. अनिका तिच्या मैत्रिणीसोबत जात असताना कमळी तिच्या पायात पाय अडकवते. अनिका तोंडावर पडता पडता वाचते आणि निंगी जोराने हसू लागते. हे पाहून अनिकाला खूप राग येतो. अनिका निंगीला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली? असे म्हणून ती तिला मारण्यासाठी धावते, पण तेवढ्यात कमळीमध्ये येते आणि तिचा हात धरते. कमळी तिला म्हणते, भटक भवाने, मुगवा आमच्या तोंडावर पाणी फेकलं, आता याच कॉलेजमध्ये आमचा प्रवेश होतोय, आता काय करणार आहेस ग तू? तेव्हा अनिका चिडून म्हणते, ए गावंड छाप, तुला डोकं आहे का? तुला काय वाटलं ग, तुझ्या गावातली कुठली तरी फालतू स्पर्धा जिंकून माझ्या कॉलेजमध्ये तू प्रवेश घेशील? माझ्या कॉलेजमध्ये? तुला माहितीये का तू किती डम आहेस ते? आत्ता पण तुला वेळ देते, याहून जास्त अपमान होण्याआधी आपलं सामान उचल आणि इथून निघून जा. कमळी तिला बोट दाखवत म्हणते, हे अनिका, पळून जाणं आमच्या रक्तातच नाही बघ. मुंबईत आल्या आल्या आम्ही महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलोय, तेव्हा आता माझं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच. आता तर फक्त मुंबईत आलोय, तुझ्या कॉलेजमध्ये आलोय आणि आता तुझ्या वर्गात तुझ्या बाजूच्या बेंचवर बसायला सुद्धा येतोत का नाही तेवढंच फक्त तू बघत राहा. तेवढ्यात निंगी कमळीला म्हणते, अगं तुझी डायलॉगबाजी नंतर कर, पण मला आता जोरात वॉशरूम आली आहे, पटकन सांग काय करू? कमळी एखाद्याला विचारण्यास सांगते की कॉलेजमध्ये वॉशरूमची सोय कुठे आहे. निंगी एका मुलीला विचारते. अनिका त्या मुलीला चुकीचं सांगण्याचा इशारा करते आणि ती मुलगी निंगीला चुकीची दिशा दाखवते. यानंतर ऋषी कमळीला शोधत कॉलेजपर्यंत पोहोचलेला असतो आणि तो थेट प्रिन्सिपलच्या कॅबिनकडे निघालेला असतो. अनिका त्याला बघते आणि तिला वाटतं तो तिला सरप्राईज द्यायला आला असेल, पण तिच्या मैत्रिणी म्हणतात, अगं तो प्रिन्सिपलच्या कॅबिनकडे जात आहे आणि तिकडेच ही कमळी आहे, तर त्या दोघांची भेट झाली तर? तेव्हा मात्र अनिकाचे डोळे उघडतात आणि ती पटकन त्या कॅबिनकडे जाते आणि ऋषीची वाट अडवते. ऋषी म्हणतो, हे बघ अनिका, मला आत्ता खूप गडबड आहे, त्यामुळे मी तुझ्याशी नंतर बोलेन.
ऋषी ॲडमिशन ऑफिसमध्ये जातो आणि विचारतो की आज काही नवीन प्रवेश झाले आहेत का. तेथील मॅडम त्याला आज प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींची नावे सांगतात, पण त्यात कमळी आणि निंगीचं नाव नसतं, कारण अजूनपर्यंत त्यांचा प्रवेश झालेला नसतो. आणि या सगळ्या गोंधळात कमळी त्याच्या बाजूने निघून जाते, पण त्याचं काही लक्ष तिकडे जात नाही, कारण त्या दोघांच्या मध्ये अनिका असते. इकडे प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये कमळी, निंगी आणि कबड्डी कोच साधना पोहोचलेले असतात. प्रिन्सिपल त्यांना सांगतात की बघा, आमदार साहेबांनी तुमची शिफारस तर केली आहे आणि त्यांच्या शब्दावर तुम्ही लगेच गावातून बॅग उचलून इथे आलात, पण या राजकारणी लोकांचं काही सांगता येत नाही. तुम्ही येण्यापूर्वी जर त्यांना एखादा कॉल केला असता तर बरं झालं असतं ना. मग प्रिन्सिपल सर सांगतात की बघा, आम्ही तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश देऊ शकत नाही. हे ऐकून साधना म्हणते, अहो सर, पण अचानक काय झालं, म्हणजे काही अडचण आहे का, यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काय प्रॉब्लेम आहे का सर. प्रिन्सिपल म्हणतात, बघा साधना मॅडम, यांना आपण प्रवेश देऊ शकत नाही, जागा उपलब्ध नाही, तर मग कुठून द्यायच्या, सगळ्या जागा भरल्या आहेत, त्यामुळे यांना दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा गावाला परत जावं लागेल. तेव्हा कमळी म्हणते, असं का बोलायला लागलेत, आम्ही गावाकडे परत नाही जाऊ शकत, प्लीज असं नका करू सर. हे बघा, मी खूप मोठं मनात स्वप्न घेऊन आले आहे, मी आबांशी शब्द पण दिला आहे की मी इथे येईन, खूप शिकेन आणि मोठे होईन, सर प्लीज आम्हाला प्रवेश द्या. पण तेव्हा प्रिन्सिपल चिडून म्हणतो, तुम्हाला कळतंय ना की मी तुम्हाला सांगितलं आहे, आमच्या इथे जागा सगळ्या भरल्या आहेत, आता जागा शिल्लक नाहीत, त्यामुळे तुम्ही निघा. हे ऐकून मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता कमळी काय करणार, तिच्या पुढे एक मोठं आव्हान उभं राहतं. इकडे निंगीला वॉशरूम लागलेली असते आणि तिला चुकीचा पत्ता दिलेला असतो, त्यामुळे ती जेंट्स टॉयलेटच्या तिथे पोहोचते. तेवढ्यात तिथून एक सर बाहेर येतात. निंगीने वर पाटी वाचलेली नसते, तिला वाटतं लेडीज बाथरूममध्ये हा गेला होता की काय, त्यामुळे निंगी त्याला चांगलंच मारते. तेव्हा ते सर सांगतात, अहो मला कशाला मारताय, वर पाटी तर वाचा, जेंट्स टॉयलेट आहे हे, आणि मी बरोबर ठिकाणी गेलो होतो. मग मात्र निंगीची चांगलीच फजिती होते आणि निंगी त्याच्या पाया पडत असते, मला माफ करा म्हणून, कारण ते कॉलेजचे सर असतात. ज्यावेळी कमळी आणि निंगी जात असतात तेव्हा ऋषीची नजर त्यांच्यावर पडणार असते, पण तेवढ्यातच अनिका येते. अनिका त्याचे लक्ष विचलित करते, त्यामुळे ऋषी हा कॉलेजमध्ये आलेला असूनही ऋषी आणि कमळीची मात्र पुन्हा एकदा हुकाचूक होते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, उद्या सकाळी 8 वाजता मालिकेचा नवीन प्रोमो येईल, त्यामध्ये मोठा ट्विस्ट सांगण्यात आलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. पण त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच मालिकेचे अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूयात.